निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेना आणि RPI युतीच्या सर्व उमेदवारांचं, सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिवसेनेचे RPIच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ही निवडणूक खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही येणाऱ्या अन्य ज्या राज्यस्तराच्या निवडणूक असतात त्या निवडणुकीचा पाया ह्या निवडणुकीमध्ये हा रचला जात असतो आणि त्याकरता ही निवडणूक महत्वाची असते. आणि आज दापोली, खेड, मंडणगड ह्या तीनही तालुक्यांमध्ये जे काही यश शिवसेनेला मिळालेलं आहे त्याचं सर्वांचं श्रेय हे तुमच्या सर्वांचं आहे. हे यश, हा विजय हा तुमच्या सर्वांचा आहे, सर्व शिवसैनिकांचा आहे. शेवटी पुन्हा एका व्यक्तीच्या मिळालेला हा विजय नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये केलेलं नियोजन, काका पुढे वरती वरती, आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये केलेलं नियोजन, आपण सर्वांनी जिद्द आणि चिकाटीने दाखवलेली जागरूकता, नक्कीच त्यामुळे हा विजय शक्य होऊ शकलाय. किंबहुना आव्हानं अनेक होती. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवसेना RPI आपल्या सोबत होती, परंतु अन्य असलेले आपलेच मित्र पक्ष हे आपल्या विरोधामध्ये होते, ज्यांनी आपल्या विरोधीमध्ये असलेल्या पक्षांसोबत हात मिळवणी केली होती. परंतु इतकं आव्हान असताना देखील मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस काही जणांनी अशी वक्तव्य केली होती की जे काही 25,000चं मताधिक्य आहे ते आम्ही सोबत होतो म्हणून हे 25,000चं मताधिक्य मिळालं. आज दापोली, खेड, मंडणगड तिन्ही तालुक्यामध्ये ज्या निकाल, आपल्या ह्या निकालाच्या नंतर जे काही मताधिक्य आहे ते 25,000पेक्षाही जास्त आहे आणि हे आपण श्रेय नक्की करायचं. जर का मी मुद्दामण्याचा उल्लेख करतोय की मला खरं तर हे जाहीरपणे सांगण्याची मला गरज तशी वाटत नाही, परंतु काही गोष्टी हे बोलणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण काही गोष्टींच्या बाबतीत चर्चा ही यशस्वी होऊ शकली नाही, आपण एकामेकांच्या विरोधामध्ये आपण लढलो, परंतु माझी भूमिका ही स्पष्ट होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी महायुतीचं काम केलं नाही अशाच उमेदवारांना मी स्वीकारणार नाही असं माझं वक्तव्य होतं, किंवा अशी माझी तिथे मागणी होती, जी चुकीची होती असं मला वाटत नाही. ज्यांनी महायुतीचं काम केलं नाही त्यांना आम्ही स्वीकारू शकत नाही, एवढीच फक्त माझी मागणी होती. माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की त्यांच्या ठिकाणी आपण, तुम्ही म्हणाल तर दुसरा कोणीही द्या, पुन्हा एकालाच उमेदवार द्या मी असं म्हणणार नाही, ह्याच व्यक्तीला उमेदवार द्या असं मी कधीच म्हटलं नाही. माझी मागणी फक्त एवढंच होती, किंवा माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की ज्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचं काम केलं नाही त्यांना उमेदवारी मिळू नये, एवढीच फक्त माझी मागणी होती, जी चुकीची आहे असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून आज निकालामध्ये स्पष्ट होत आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं मताधिक्य त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आज शिवसेना आणि RPIच्या जर का उमेदवारांना मिळालेलं असेल त्याचा अर्थ हा स्पष्ट होतो की मागच्या निवडणुकीमध्ये कोणी काम केलं आणि कोणी नाही केलं या निकालामध्ये स्पष्ट होते. मला याच्यापेक्षा काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु मला ह्याची देखील पूर्णपणे जाणीव आहे. आज आपण महायुतीमध्ये आहोत. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत, निकाल लागलेले आहेत, जनतेने कौल दिलेला आहे.
माझ्या मनामध्ये कोणाही बद्दल कुठलीही कटुता नाही. महायुती म्हणूनच ह्यापुढे देखील काम करत राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे ह्यासाठीच काम करत राहील. याबद्दल मनामध्ये तिळमात्रही शंका नाही. माझ्या डोळ्यासमोर माझ्या दापोली मतदारसंघाचा विकास आहे, माझ्या डोळ्यासमोर माझ्या कोकणाचा विकास आहे आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या महाराष्ट्राचा विकास आहे. या तीनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. आणि आज मी ह्या प्रचारामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाचा उल्लेख मी केला होता की ह्या 6 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये माझे सहकारी म्हणजे प्रशासकीय सहकारी म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य 6 वर्षांपैकी 4 वर्ष हे सदस्यच नव्हते कारण बॉडीच नव्हती. परंतु आता मात्र ह्या सदस्यांच्या मार्फत नक्कीच आपल्याला विकास कामांना गती देण्यामध्ये मदत होणार आहे. परंतु नक्कीच माझ्या काही सूचना आपल्या सर्व सदस्यांना देखील आहेत. पहिली सूचना माझी जी महत्वाची असेल की आपल्या ह्या विजयामध्ये ज्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या कार्यकर्त्यांना आपण कदापि विसरता कामा नये. दुसरी महत्वाचं माझं म्हणणं असेल की ज्या इच्छुक उमेदवारांनी मन मोठं करून आपल्यासाठी तुमच्यासाठी काम केलंय त्यांचा त्याग देखील आपण विसरता कामा नये. त्यांनी जी मेहनत घेतली आपले सर्व फुगे बाजूला ठेवून मला तिकीट मिळाले नाही तरी सुद्धा माझ्या पक्षाकरता मी काम करेन, या भगवा झेंडा करता मी काम करेन, ह्या भावनेत त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलंय. नक्कीच त्यांचं देखील आपण अभिनंदन करत असताना त्यांना सोबत घेऊन पुढे चाला. आणि हा विजय फक्त माझ्याच मुळे मी विजय झालोय हे आपल्या डोक्यामध्ये अजिबात हा विचार येता कामा नये. आपण आणि आता खरं तर मगाशी मी उल्लेख केला की मागच्या आमदारकीच्या पहिल्या आपल्या टर्म मध्ये 2019 ते 21 मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला पंचायत समितीमध्ये आपली सत्ता नव्हती. परंतु आता माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा आपले सभापती आणि उपसभापती बसणार आहेत, बरोबर की नाही? मग आता जसं मी धावपळ करतो तशी धावपळ तुम्हाला पण करावी लागणार आहे. मी जास्त करा असं म्हणणार नाही, पण मी करतोय तेवढी धावपळ तुम्हाला 100% मी करायला लावणार आहे. आता अजून खऱ्या अर्थाने दापोली मतदारसंघामधल्या विकास कामांना सुरुवात ही आजपासून होते असं जाहीर करतो. खरी सुरुवात ही आजपासून होते, खरी सुरुवात ही आजपासून होणार आहे. म्हणजे आपण सदस्य म्हणून आणि जे मी म्हटले तसं आज शेवटी काही गोष्टी आपण आपल्या वरिष्ठांकडनं आपण आत्मसात केला पाहिजे. आणि मी काय स्वतःला मोठा नेता मानत नाही, परंतु आपल्या कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा फोन उचलणं ही पहिली जबाबदारी. कोण नाही उचलता आला, आपण बिझी असतो, कल्पना आहे, रिटर्न कॉल करणं हे तरी आपण तिथे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कधीच आपला फोन स्विच ऑफ बसता कामा नये, बरोबर की नाही? आता माझा अनेक वेळी म्हटलंय माझा एकच मोबाईल नंबर आहे, बरोबर की नाही? म्हणजे बायकोकडे पण तोच नंबर आहे आणि शाखा उन्हाकडे पण तोच नंबर आहे. वेगळा नंबर माझा कुठलाच नाही, माझा एकच नंबर आहे. आपले देखील कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी तिथे उपलब्ध राहा. आणि प्रशासनावरती आपली पकड ही अतिशय जरुरी आहे. आपल्याकडे काही अनुभवी सदस्य आहेत, जे जिल्हा योजनेला सदस्य राहिलेले आहेत, जे पंचायत समितीमध्ये सदस्य राहिलेले आहेत. आपल्यामधले माजी सभापती, माजी जिल्हा सदस्य, अनेक अनुभवी आपल्याकडे आपले काही कार्यकर्ते आहेत, काही नेते आहेत, काही पुढारी आहेत. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकून घ्या. आणि एक विशेष म्हणजे एक गोष्ट समाधानकारक आहे की आजच्या आपल्या ह्या विजयी सदस्यांमध्ये आणि आपले जे 2 सदस्य, फक्त 2 पंचायत समिती आपले सदस्य अगदी काठावरती आपल्या 2 सीटा गेल्या, परंतु माझ्यासाठी ते दोन्ही सदस्य हे आपले सदस्यच आहेत. ते माझ्यासाठी बाजू उमेदवार नाही, म्हणजे सदस्यच आहेत. आपण विजयीच आहात, आपण विजयीच आहात. काय चिंता करायचं कारण नाही. अशा विजय पराजय हा निवडणुकीचा निकालाचा भाग असतो, परंतु आपण करत असलेलं काम, ह्या कामाच्या मार्फतच नक्कीच जनता ही आपल्याला स्वीकारेल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याला जर का क्रॉस वोटिंग जर का तरतूद नसती तर हा पराभव देखील 100% झाला नसता. तो पर्याय होता म्हणून, नाही तर मग हा पराभव देखील 100% झाला नसता. परंतु आज मात्र एवढंच आपल्या सर्वांना सांगेन की आपण सर्वांनी पहिल्यांदा, कारण ज्यावेळेला आपले सरपंच निवडून ज्या वेळेला आले त्या प्रत्येक सरपंचाला माझी पहिली सूचना हीच असायची
की ग्रामपंचायत ही ग्रामसेवकांनी नाही सरपंचांनी चालवली पाहिजे. तसंच पंचायत समिती ही पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीने चालवली पाहिजे, अन्य कुठल्या अधिकाऱ्यांनी नाही. तसंच जिल्हा परिषद ही आपल्या आता जिल्हा परिषद म्हटलं तर अखंड आपला जिल्हा आलाय. आणि एक गोष्ट नक्कीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपले जे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्याच्यामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवरती आपला भगवा झेंडा फडकला, याचं खरोखर मनामध्ये समाधान आहे. आपण सर्वांनी विजय आपण हा जो प्राप्त केला आणि आपल्या दापोली खेड मंडणगड म्हणजे खेड मधला गुहागरचा जो भाग आहे तो धरून 15 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 14 सदस्य हे आपले निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. हा प्रचंड मोठा विजय आहे. त्याच्यावरती आता काही भाष्य करत नाही, परंतु चांगली बातमी आपल्याला लवकरच समजेल. दापोली मतदारसंघात तरी नक्कीच असेल. म्हणून मला वाटतं आज आपण आता आजच्या पुढे एवढ्या सूचना भरपूर झाल्या, बाकी 4 भिंतीच्या वेगळ्या सूचना असतील माझ्या, त्या वेगळ्या असतील आणि त्याचं पालन हे करावंच लागेल. आणि शेवटी आपली पक्षाची शिस्त आहे. आपण अनेक सदस्य हे तरुण आहेत, पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून ते जोडून आलेले आहेत. त्यांनी आपल्या वरिष्ठांना सोबत घेऊन काम करावं, आपल्या तरुणांची ऊर्जा घेऊन काम करावं. हे सगळ्यांचं आज कारण ही निवडणूक आपल्याकरता महत्वाची होती. आज वैयक्तिक माझ्याकरता म्हणायचं झालं तर माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये होणारी पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती आणि म्हणून ही आपल्याकरता देखील ही निवडणूक त्याकरता महत्वाची होती. परंतु एक माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की आज आपल्या समोर ज्यांनी निवडणूक लढवलेली होती, जे आपले राज्यस्तरावरचे आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेही दुखवेल अशा पद्धतीचं कुठेही वक्तव्य होणार नाही याची देखील दक्षता घ्या. आपला जे काही उत्तर कोणाला द्यायचं होतं आपण आपल्या निकालामधनं जनतेने आपण कार्यकर्ते उत्तर दिलेलं आहे. आता आपण कामाला लागू. ज्याकडे आता माझ्याकडे जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांची एक सर्वात मोठी जबाबदारी हीच असणार आहे की आता माझ्याकडे 50,000च्या पाखड्यांची कामं येता कामा नये. माझ्या गावची पाण्याची मोटर खराब झाली ह्या तक्रारी माझ्यापर्यंत येता कामा नये. जर का माझ्यापर्यंत अशा तक्रारी आल्या म्हणजे तुमचं ते अपयश आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जिल्हा परिषद सदस्यांचं नक्की काय काम असतं. मला आमची काल निलेश आणि माझी काल चर्चा होत होती की मी जेव्हा आमदार म्हणून जेव्हा निवडणूक लढवायचं ठरवलं होतं 2016 त्यावेळेस मी सर्वप्रथम ग्रामपंचायत अधिनियम आणि जिल्हा परिषद अधिनियमची मी पुस्तकं विकत घेतली होती. पहिल्यांदा जिल्हा परिषद मध्ये गेलो होतो. सगळी नियम वर्ण सगळी चालून घेतले. माहितीच असतं म्हणजे कुठे विचारलं तर उत्तर नाही देता आलं तर आपली मान खाली द्यायची. तशी पहिले आपले नियमावली सगळी पुस्तकामध्ये विकत घ्या. खरं तर मला वेळ मिळाला नाही. आज पुष्पगुच्छच्या ऐवजी मी तेच देणार होतो, पण तेवढं मला मिळाला नाही. परंतु आता ती जबाबदारी आता आपल्याकडे आहे, तुमच्याकडे असेल. जे आता नवीन आहेत त्यांना ते सगळं आपण ज्या अभ्यास करा आणि सभागृहामध्ये आपण जेव्हा तुम्ही बसाल त्यावेळेस ज्या सूचना आहेत कशा पद्धतीने शासकीय कामकाज केलं पाहिजे ती बैठक आपण आता आतमध्ये बसल्यानंतर घेणार आहोत. फक्त सदस्यांसोबत मला 5 मिनिटं चर्चा देखील करायची आहे. परंतु हा विजय खरोखर एक समाधानकारक विजय आहे आपल्या सर्वांचं आणि विशेषतः प्रीतम रोके साहेब आरपीच्या सर्व टीमचं आपलं पुढे ना आपलं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपले देखील आभार मानतो. आपल्या देखील कार्यकर्त्यांनी ह्या विजयामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा उचलला आणि नक्कीच ह्याची परतफेड आपण जो शब्द दिला त्याची पूर्णफेड आम्ही करणार आहोत. निश्चिंत राहा. आपली साथ ही आता कायम स्वरूपी सोबतची असणार आहे आणि आपलं नातं हे अतूट असणार आहे. कुठेही मनामध्ये शंका बाळगू नका. पुन्हा एकदा आपण सर्व आज कार्यकर्ता हा अचानक ठरलेला आज नियोजन होतं आणि थोड्या 5-6 दिवस मध्ये कुटुंबाला दिले होते म्हणून नव्हतं 5-6 दिवस थोडं नाहीतर बायको प्रचाराला येते पण घरी आता काय त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात की नाही. आणि म्हणून 5-6 दिवस नव्हतं म्हणून हा 6 दिवसाचा विलंब. परंतु आता मात्र आपली जबाबदारी वाढलेली आहे. जनतेने स्पष्ट कौल दिलाय, तो आपल्या विकासाला दिलेला आहे. तो विकास थांबता कामा नये त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावावी एवढीच फक्त विनंती करतो. सगळ्यांचं अभिनंदन करून इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.